तसं तर यावेळी आल्यावरती ना एका दिवसात माघारी जायचं असाच विचार करून आलो होतो आम्ही. पण झालंय असं की वडिलांना आहे ना रानात काम करायला मजूर भेटत नाहीयेत. त्याच्यामुळे म्हणलं की राहू द्या, आम्ही एक दिवस राहतो आणि तुमचं काम करून जातो. झालंय असं की दरवेळेस ज्यावेळेस जास्त काम येतं ना, तर वडील माझे नगरवरून लेबर आणतात आणि त्यांच्याकडूनच सगळी कामं करून घेतात. आणि यावेळेससुद्धा आणले होते, पण त्यांचं कोणतरी अचानक वारलं, त्याच्यामुळे त्यांना जावं लागलं. नगरला जाऊन ते दुसरं लेबर घेऊन येणार होते, पण म्हणलं राहू द्या, आम्हीच एक दिवस राहतो आणि खत घालू लागतो. तसं तर माझे आणि माझ्या बहिणीचे दोघींचेही मिस्टर शेतीच करतात, त्याच्यामुळे आम्हाला सासरीसुद्धा रानात काम करावं लागतं. आणि मग कधी माहेरी आल्यावरती एखाद्या दिवशी जर वडिलांच्या शेतीमध्ये थोडंफार काम केलं तर एवढं काही मोठी गोष्ट नाही आहे. आता कोणाकोणाला असं वाटेल की मुली सासरी काम करायचं म्हणलं की रानात नको बोलतात आणि माहेरी जाऊन कुठलंही काम असलं तरी त्यांना करायचं काही वाटत नाही. तर गोष्ट माहेर किंवा सासर अशी नसते, तर एकजूट होऊन काम करण्याचं आणि एकाच माणसाने काम करण्यात याच्यात खूप जास्त फरक असतो. तर सासरी सगळ्या जबाबदाऱ्या आपल्यावरती असतात, पुढे होऊन आपल्याला सगळी कामं करावं लागतात आणि माहेरी कुठलं तरी एखादं काम केलं तरी आपलं 10 वेळेस नाव घेतात. आपले आई-वडील ते असतं माहेर. आणि त्याच्यामुळे आपल्याला हे अजून उल्हास येतो की आपण अजून काम करावं. तर इथे औषधाच्या बाटल्या होत्या ज्या की भरण्याच होत्या पावडरच्या. तर इथे ना माझी बहीण गोळा करत होती का, तर त्या खूपच छान होत्या. म्हणलं घे, आपल्याला होतील ते, कशाला येऊ नंतरनं ठेवायला. तर त्या तिने गोळा केल्या आणि नंतरनं आम्ही घराकडे निघालो. तर ट्रॅक्टरमध्येच बसून आलेलो होतो आम्ही. घरी गेल्याच्या नंतरनं दुपारचं जेवण केलं. तर आज मम्मीने मस्त अशी उंबराची भाजी बनवली होती आणि सगळ्यांनी सोबत जेवण केलं. आजच दुपारून आम्हाला सासरी जायचं होतं. पटकन आवरलं आणि नंतरनं स्टँडवरती गेलो. गेलं की लगेच बस मिळाली, पण बसचं टायर पंक्चर झाल्यामुळे आम्हाला घरी जायला 7:30 वाजल्या.